तर राज्यभरातील ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे। शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमीच द्या। उच्च न्यायालयाने राज्य सरकारला हे आदेश दिलेले आहेत। शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी द्या असे आदेश उच्च न्यायालयाने दिले। उच्च न्यायालयाने हे आदेश राज्य सरकारला दिलेले आहेत। राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयाला विरोध करत राजू शेट्टींच्या याचिकेवर आता उच्च न्यायालयाने निर्णय दिला। राजू शेट्टींकडून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागतही करण्यात आलं। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी जी एफआरपी आहे त्या एफआरपी पैकी केवळ जी बेसिक एफआरपी आहे 10.25 वर निघणारी तेवढीच एफआरपी द्यायची आणि त्यातून तोडणी वाहतूक वजा करता पहिला ॲडव्हान्स द्यायचा आणि उर्वरित रक्कम ही सीझन संपल्यानंतर त्या कारखान्याची रिकव्हरी किती लागते त्याचा हिशेब करून 2 टप्प्यामध्ये द्यायचा अशा प्रकारचा तो शासन निर्णय होता। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी 14 दिवसाच्या आत गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधाराने एफआरपी द्यावी असा निर्णय हायकोर्टाने दिलेला आहे।